लिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ हे अमरावतीच्या राजकारणामध्ये सक्रिय झालेत आणि ते ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत त्याच पद्धतीने नवनीत राणा यांच्या प्रचाराला सुद्धा ते येतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी केलं होतं। यावरती माजी खासदार अडसूळ यांनी एक वेळ राजकारण सोडू मात्र नवनीत राणा यांच्या प्रचाराला येणार नाही असं म्हटलं। तर यावरती कुणी राजकारण सोडावं हा माझा विषय नाही अशा शब्दात नवनीत राणा यांनी अडसूळ यांना प्रत्युत्तर दिलं। त्यामुळे अमरावतीच्या जागेवरून कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे। नवनीत राणांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील अडसूळ असं देखील त्यांनी आता तो विषय सांगितला की त्या विषयावर आपण चर्चा नाही बोलावं ते त्यांचा विषय हात धरता येतात बोलणाऱ्याचे तोंड नाही धरता। मी दुसरा विषय तेव्हाही सांगितलं होतं की हेच उलट आमच्या प्रचारासाठी दिसतील आणि उलट ते न आलेले बरे आमच्या प्रचारासाठी। तुम्ही सुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का? एक वेळ ते राजकारण सोडून देऊ ना आम्ही आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने, ते कळेल लवकरच आपल्याला। अडसूळ प्रचारात दिसतील पण त्यांनी म्हटलं की एक वेळ राजकारण सोडेल पण राणांचा प्रचार करणार नाही, कसं वाटतं? मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते। कोण काय बोलतंय त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे। नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे। कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे। आज अयोध्येची ट्रेन रामलल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे। अनेक भक्त गेलेले आहे। पुढचे 2 ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ अभिजित अडसूळलाही सुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला, कारण सगळे आम्ही राम भक्त आहे आणि त्यांना सगळं माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे। म्हणून नक्कीच आनंदराव अडसूळ साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे बुजुर्ग आहे आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना अयोध्या घेऊन जाईल। राजकारण सोडेल पण असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले आम्ही राजकारण सोडू, आम्ही हे सोडू ते सोडू, पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे कणाकणामध्ये रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे। आज 80 वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची, तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयातीत तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही, पण नवनीत राणाचा नक्की प्रचार करतील।